असं आहे की मुळामध्ये मराठवाड्यामध्ये शिवसेना ही पूर्वीपासूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि होती. मध्यंतरी मित्रपक्ष भाजपानं अनेक ठिकाणी शिवसेनेला जिथे जिथे कट टू साईज करायचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीनं महाराष्ट्राबरोबर मराठवाड्यात देखील शिवसेना कमी कशी होईल हे मित्रपक्ष भाजपानंच पाहिलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तर आमचा विरोधकच होता आणि म्हणून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीपासून आम्ही बाजूला झाल्यामुळं आम्हा शिवसैनिकांना, आमच्या इथल्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्याचा आढावा घेणं याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. नांदेडमध्ये किती जागावर दावा करणार आहे शिवसेना? आत्ता मी तिथे गेल्यानंतर प्रत्येक मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती जाणून घेणार. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि सर्वसाधारणपणे मी जो काही येण्यापूर्वी अभ्यास केला तर नांदेडमध्ये 4 काँग्रेसच्या जागा निवडून आलेल्या आहेत, 3 भाजपाच्या निवडून आलेल्या आहेत, 1 शेतकरी कामगार पक्षाची जागा निवडून आलेली आहे. तर सर्वसाधारणपणे भाजपा आणि शिवसेना हे 2019 साली एकत्र लढले होते आणि 1 शिवसेनेची आलेली आहे आणि म्हणून त्या 4ही जागा इथं नैसर्गिकदृष्ट्या शिवसेनेचाच अधिकार आहे हे मी प्राथमिकदृष्ट्या सांगतो. बाकीचा तिथे गेल्यानंतर अभ्यास करून मी बोलेन. साहेब, काल देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मी जर मराठा आरक्षणात आड खाती आणली असेल आणि असं जर शिंदे मारले तुम्ही राजीनामा देतो, राजकारणातून संन्यास घेतो. शिंदे काय म्हणतात यापेक्षा महाराष्ट्रातला मराठा समाज सांगतोय की हे याच्यामध्ये अडकाटी आणण्याचं काम जास्तीत जास्त देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. आज मराठा समाजाचं नेतृत्व लढत असलेले मनोज जरांगे पाटील यांना पडद्यामागून सुरुवातीच्या काळामध्ये अधिकाधिक अडचणी कशा निर्माण होतील हे देवेंद्र फडणवीसांनीच कारस्थान रचलं आणि आता ते उघड झालेलं आहे. साहेब, लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने निवडणुका 1 महिनाभर लांबवल्या अशी चर्चा सुरू आहे, काय वाटतं? असं आहे की लाडकी बहीण योजनेचा जास्त बोलबाला आम्हीच केलाय. खरं सांगायला गेलं तर काय नवीन आहे लाडकी बहीण योजनेमध्ये? यापूर्वी संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे, वृद्धपकाळ योजना आहे, विविध प्रकारच्या पेन्शन योजना आहेत, कन्यादान योजना. ही कुणी आणली? ही पूर्वीच्या सरकारनं आणली, या सरकारनं काय आणलेली नाही. आणि ही जी काय मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण ही योजना आहे, या योजनेमध्ये 21 वर्षापूर्वीच्या बहिणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या नाहीत. 65 वर्षापेक्षा मोठ्या असलेल्या बहिणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या नाहीत. एकाच घरामध्ये 21 वर्ष पूर्ण झालेल्या 2 जर बहिणी असतील तर त्यातली एकच लाडकी नाही. अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडी मदतनीस असतील, आशा वर्कर असतील, अशा पद्धतीच्या बहिणी ह्या मुख्यमंत्र्यांच्या सर्वार्थानं लाडक्या नाहीत. तर त्यांना मिळणारं जे काय मानधन आहे त्यातून वजा करून 1500 रुपये, मग कोणाला 100 रुपये, कोणाला 200 रुपये, कोणाला 300 रुपये, ह्या आजपर्यंत जेवढं म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याच्यावर जेवढे पैसे वाटप झाले त्याच्यापेक्षा बजेटमध्ये 999 कोटी म्हणजे जवळजवळ 1000 कोटी रुपये हे या सरकारनं प्रसिद्धी करता, ॲडव्हर्टाइजमेंट करता तरतूद केलेली आहे. म्हणजे आवळा द्यायचा आणि कोवाळा काढायचा हा धंदा या सरकारचा महाराष्ट्रातली प्रत्येक बहीण ओळखून आहे. त्यामुळं या योजनेचा फायदा या सरकारला होणार नाही आणि या योजनेची जास्तीत जास्त चर्चा आम्हीच केलेली असल्यामुळं ती योजना बहिणींपर्यंत किमान पोहोचते, न पेक्षा ठराविकच बहिणींपर्यंत ही योजना गेली असती. मंत्री चव्हाण यांनी रामदास कदम यांची तोंड फोडण्याची भाषा केली. महायुतीत काय सुरू? असं आहे की महायुतीमध्ये काय सुरू आहे याची दखल मला घेण्याची आवश्यकता नाही. सर्वसाधारणपणे मी दुसऱ्याच्या पक्षाची अजिबात दखल घेत नाही. आम्ही सर्वसाधारणपणे दुसऱ्यांच्या पक्षामध्ये, विशेष करून युतीमध्ये काय घडामोडी होत आहेत याच्यामध्ये फार लक्ष घालतो, ती घालण्याची आवश्यकता नाही. परंतु रामदास कदम हेही आमच्या कोकणातले आहेत, रवींद्र चव्हाण हेही आमच्या कोकणातले आहेत. मी दोघांच्याही मुलाखती बारकाईनं ऐकल्या, पाहिल्या. मला असं वाटतं की या दोघांनीही लवकरच रस्त्यावर उतरावं, एकमेकाला आव्हान दिलंय.
मैदाना यावं आणि ते काहीतरी गाणं आहे ना, आ देखे जरा किसमे कितना है दम, तो दोघांनी एकमेकांना दम दाखवावा आणि त्याच्यामध्ये कोण जिंकेल त्याला जर पंच मिळाला नाही तर पंच म्हणून मी ती कुस्ती बघायला येईन आणि पंचगिरी करायला येईन. मी पंच व्हायला तयार आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.